तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. तर आज आपल्याला जायचं आहे आपले हेल्थ कम्युनिटीपाशी. म्हणजे मी सकाळी सकाळी उठून मस्त व्यायाम करत असतो, पण प्रोटीन आणि आपला शेक पित असतो, प्रोटीन शेक पुरा. तर आज तिथं चाललेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे काय आहे हे. मी ऑनलाईन क्लासेस करत असतो, तिचा आज कार्यक्रम आहे. तर आम्हाला सगळ्यांनी बोलावलं फॅमिली डे म्हणून. तिथे लय काही राहते, डान्स, कहाण्या, संगीत, लय 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 काही राहते. तिथे चाललेलं आहे मी आता, आणि तिथं तर मजा करू. आणि बाबांनी मीच चाललं आहे मस्त. तर चला मग असे ब्लॉगवर तुम्ही बनलेले का. जे म्हणजे मी घेऊन राहिलो ना शेक आणि ते, तर ते बाहेरचे मी पुरं बंद करून टाकलं आहे. आणि ह्यासाठी आहे की माझं फॅट लॉस अजून वजन कमी करण्यासाठी आहे. तर अशासाठी आहे ते. मजा नहीं आ रहा है. Gosta de fazer orgia, essa novinha que tá na Volândia. Gosta de fazer orgia, você tá em cima da piroca 24 horas por dia. Ela se declara por cima da tudo. Essa novinha que tá na Volândia gosta de fazer orgia, fica sentando em cima da piroca 24 horas por dia. Ela se declara por cima da piroca. हम एवरीडे के काम में बिजी होते हैं, लेकिन हम चाहते हैं हमारा जो लाइफस्टाइल न्यूट्रिशन क्लब है, ये हर महीने फैमिली डे प्रोग्राम आयोजित करता है. ये क्यों करता है, उसका रीजन क्या पता है कि हमारे लाइफ में से कुछ क्षण ऐसे हो जैसे कि हमारे पल जो खुशियों के है वो हमने एंजॉयमेंट के तौर पर जीना चाहिए. ओके, कितने लोगों को लगता है कि हम जब बच्चे थे या फिर थोड़ा सा कॉलेज गोइंग थे तब हम कितना एंजॉय करते थे. एवरीडे कुछ ना कुछ सेलिब्रेशन करते थे, कुछ ना कुछ प्रोग्राम रहता था. बहुत कम बनाए हैं, और जो बनाए हैं वो आज हमारी इस महफिल में आए हैं. तो एक बार मैं सही कविता माझ्याकडे फ्रॉम अमरावती और इस कम्युनिटी से. और मैं एक सिंपल
गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। क्या आप सब लोग एक्साइटेड हैं? वाओ, अमेजिंग। क्योंकि आज का हमारा एक फैमिली डे ही वैसा ही है, क्योंकि सब लोग यहाँ पे एक्साइट होते हैं ना। तो सब लोग तो मुझे जानते ही होंगे ना हम लोगों को। फिर भी मैं अपना नाम बता दूंगी कि मेरा नाम वैशाली पंकज बोरकर है। हिंदी या मराठी चालेल? मराठी बोललं तर की हिंदी बोलावं लागेल? चालेल ना? ओके। तर कसं आहे, आपण मराठी मीडियम आहे, पण हिंदी आणि मराठी थोडं खिचडी होऊन जाते, तर दोन्ही याच्यात चांगले आणि सांभाळून घ्या प्लीज। तर कसं आहे गाईस, ही जी स्टोरी सरांनी सांगितली ही हेल्थी कम्युनिटीमध्ये यायच्या आधीची झाली आहे। पण हेल्थी कम्युनिटीमध्ये यायच्या आधी काय परिस्थिती होती, म्हणजे कसं आहे ना, आपला जो पैसा हर कोई कमाते, सगळेच पैसा कमावतात, पण पैसा कमावता कमावता माणूस आपली हेल्थ गमावत असतो। तो त्याच्या हेल्थकडे लक्ष देत नाही, कारण त्याला जबाबदारी इतका राहते, घर सांभाळणं, परिवार सांभाळणं, मुलं सांभाळणं, बाहेरचं ऑफिसचं सांभाळणं, आणखी अदरवाईज त्यांना म्हणजे इतके कामं राहतात की स्वतःचे हे पूर्णतः गमवून बसवतात। पण ही एक हेल्थी कम्युनिटी असं आहे जिथं हेल्थ पण आहे, वेल्थ पण आहे आणि हॅपीनेस पण आहे। तिन्ही गोष्टी ज्या एका ठिकाणी आहे ती म्हणजे आमची हेल्थी न्यूट्रिशन कंपनी, जी इतकी मोठी। सगळ्यात पहिले मी वंदन करते आमच्या चौपदीच्या हेड मार्गुज सरांना, त्यांना क्लॅपिंग करून मी त्यांचे वंदन करते। आणि सेकंड मी नमन करते माझ्या स्पॉन्सरना सुनील सर आणि यशोदा मॅडम, ज्यांनी आम्हाला इतकी चांगली हेल्थी कम्युनिटी दिली आणि इतकं चांगली केलं। आणि माझे सासरे आणि सासूबाई, आत्या आणि मामाजींना, ज्यांनी आम्हाला हा रस्ता दाखवला की तुम्ही इथे या, इथं तुमची लाईफ बनू शकते। आणि थैंक गॉड हिम, क्योंकि अगर इन्होंने डिसीजन नहीं लिया होता आज हम इतनी अच्छी लाइफ नहीं जी सकते थे, इसलिए थैंक्स गॉड। तो गाइस कसं होतं ना, म्हणजे सगळं होतं, वेल सेटल होतं, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, पण त्रास इतका होता, दुःख इतकं होतं, कोणी होतं नाही बघायला, मुलं छोटे होते। सरांचं कसं काम होतं, सकाळी 6ला जात होते, संध्याकाळी 10, 11, 12, 1ला घरी येत होते। टायमिंग होता घरी येण्याचा, मुलांचं दुखणं राव, अदर काही राव, सगळं काही सांभाळावं लागत होतं आणि खूप तकलीफे जात होते, खूप टेन्शन होतं। म्हणायला वेल सेटल होतं, पण पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कर्जात बुडालेलं होतं, म्हणून काही समजत नव्हतं कसं करावं, काय करावं। यांच्यातच यांना हेल्थ प्रॉब्लेम इतके झाले की माझ्या दिराचं लग्न झालं तर यांना तिथूनच वरून खाली उतरता चक्कर येऊन हे पडले आणि सगळ्यांना झालं। अर्ध्या तासासाठी असं झालं का हा माणूस गेला, आता काही वाचू शकत नाही। आणि खूप म्हणजे परिस्थिती अशी झाली, मुलं छोटे छोटे, मुलगी 1.5 वर्षाची, मुलगा 1 वर्षाचा, कसं करावं काही समजत नव्हतं। लग्न एका इकडे होतं आणि माणूस एका इकडे होते। तसंच आम्ही त्यांना गाडीमध्ये टाकलं, तिथल्या वराडांनीच घेतलं आणि आपलं जिथे ॲडोगल्लीमध्ये मुस्तफा साबळे त्यांच्याकडे आम्ही त्यांना ऍडमिट केलं। पैसा म्हणून 1 रुपया जवळ नव्हता। रस्त्यानं चालता चालता मला सुचलं, त्यांचं वॉलेट हातात घेतलं आणि हॉस्पिटलला गेलो। तिथं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही ऍडमिट करा। सरांना म्हटलं सर प्लीज फक्त रात्र काढून द्या, कसं होते ते सांगा, बाकी आम्ही पाहतो। त्यांनी जे काही ट्रीटमेंट करायची ECG वगैरे हे ते काढलं, पण ओव्हरनाईटमध्ये सगळं झालं होतं आणि दगदग खूप होती, काही समजत नव्हतं कसं करावं। त्यानंतर असंच झालं, त्यांना उठता अजिबात येत नव्हतं, उठून उभं करावं लागत होतं, पायातून पूर्ण हे जात होते, म्हणजे काहीच समजत नव्हतं कसं करावं। दिवसभर काम करत होते, संध्याकाळी घरी आले की खोकला इतका होता की भयानक, त्यात उलट्या पण होत होते आणि श्वास घ्यायला इतकी तकलीफ जात होती त्यांना की असं वाटत होतं का आता बसता बसता हा माणसाचं काय होते कोणी विचार नाही करू शकत होतं। त्यावेळी ती परिस्थिती इतकी खराब होती। हॉस्पिटल खूप केले, खूप ठिकाणी गेलो, जिथं नाही तिथं गेलो, ज्यांनी जसं सांगितलं तसं केलं, कोणी म्हणे बाहेरचं झालं, कोणी म्हणे काही, ते सगळं आम्ही ऍक्सेप्ट केलं, कारण का परिस्थितीच तशी होती। दिवसभर घराच्या बाहेर गेल्यावर माणूस चांगले राहत होते आणि घरात आल्यावर त्यांचा प्रॉब्लेम वेगळा होत होता, म्हणजे रात्रभर झोपत नव्हते। काम असं होतं, ड्रायव्हिंगचं काम होतं, आधी बायोमेडिकल वेस्टमध्ये काम करत होते, तिथं पण ड्रायव्हिंग होतं, आता स्वतःचा बिझनेस करत आहे, तिथं पण ड्रायव्हिंग आहे, पण ते आता थोड्या दिवसासाठी, कारण आम्ही चांगल्या हेल्थी कम्युनिटीमध्ये आलेलो आहोत। तर असंच करता करता म्हणजे खूप काही केलं, देवाचं पण भरपूर केलं, जसं कोणी सांगत होतं महादेवाचं मंदिर आहे माझ्या घरामागे, महादेवाचं पण भरपूर केलं, जे नाही ते केलं, पण हातात काहीच नव्हतं। देवाला एकच म्हणत होतो की देवा एक काम कर, फक्त रस्ता दाखव, तो दुरुस्त करू शकत नाही आम्हाला माहिती, हॉस्पिटलमध्ये यांची तब्येत दुरुस्त होत नाही, फक्त रस्ता दाखवा आम्हाला, आम्ही त्या रस्त्यावर चालू शकतो। पाय रोवून काढ, किती योग त्यांच्या दुःखाच्या लाटा तो मात्र शोधित राहतो सुखाच्या फक्त बोल गाडी पाहिजे
आठ लोगों की मदद की है। प्रार्थना करतो आणि खरंच आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी The silhouette's burning, embers rising high.